नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे भाजलेल्या शेवयाची खीर. तर इथं मी पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये इथं तूप टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये ह्या शेवया भाजून घेऊया. बारीक गॅसवरती भाजून घ्यायच्या. आता ह्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट टाकून घेते. मनुके, काजू आणि बदामाची काप आहेत, हे पण आताच टाकून घेते आणि बारीक गॅसवरती सगळं भाजून घेते. बारीक गॅसवरती भाजून घेतलंय. असे मनुके पण फुगलेले, चांगले असे कडक झाले दोन्ही पण. आता ह्या चमचे मी अर्धा चमचा बेसन घेतलेला आहे. आता हे बेसन भाजून घेते त्याच्याबरोबर 1-2 मिनिटं. त्याने खिरीला कलर पण छान येतो आणि खीर दाटसर होते आणि चव पण छान लागते. बरं, ह्याला परतून घेऊ. आता बेसन पण चांगलं भाजून घेतलंय. आता याच्यामध्ये दूध ओतून घेऊ. 1 लिटर दूध आहे. आता ह्याच्यात मी थोडासा सोडा टाकून घेते. खाण्याचा सोडा आहे, कारण दूध कधी कधी असं फाटल्यासारखं होतं ना, जास्त दिवस शिळं असलं तर, म्हणून मध्ये सोडा टाकून घेतलाय. त्याच्यामुळे दूध फाटणार नाही. आता इथं साखर टाकून घेते. जेवढं मला गोड पाहिजे तेवढी मी साखर टाकून घेतली. आता खिरीला शिजवून दे. कलर मध्ये पण चेंज आला बेसन पिठामुळे आणि चवीला पण छान लागतं. तर थोडंसं मिठाने पण चव छान लागते. आता हे बदाम मिक्स आहे माझ्याकडे, हे टाकते. याने पण चव छान लागते. जसे जसे शिजेल तसे ते घट्ट होत जाईल. अजून 2 मिनिटं शिजवू आणि गॅस बंद करू. आता शिजून झालेली खीर गॅस बंद करते आणि आता खीर थंड होऊन दे. बघा, थंड झालेली खीर कशी दाटसर झाली. एकदम छान चविष्ट खीर झालेली आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.